जालन्यात उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा संघर्ष मोर्चा। जबरदस्तीने उपवर्गीकरण करत असाल तर फडणवीसांना किंमत मोजावी लागेल, आनंदराज आंबेडकरांचा सरकारला थेट इशारा। आज दिनांक 21 मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अवकड उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे आणि एससी समाजाला 20% आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागण्यासाठी जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला। मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा गांधी चमन, शनी मंदिर, उड्डाणपूल, नूतन वसाहत, अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। रिमझिम पाऊस सुरू असतानाही जिल्हाभरातून आंबेडकरी चळवळीतील नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चेत सहभागी झाले। विशेष म्हणजे महिलांची ही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय हा संबंधित राज्यावर ऐच्छिक ठेवला आहे। मात्र उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चा आणि आंदोलने सुरू असताना सरकारने जनतेच्या भावनेचा आदर केला नाही तर आंबेडकरी जनता सरकारचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला। महाराष्ट्रात जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकार घेत असेल तर त्याची किंमत फडणवीसांना देखील मोजावी लागेल। सरकारने जनतेच्या भावनांचा आदर केला नाही तर सत्तेतून पायउतार व्हायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला। दरम्यान दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असून या प्रकरणी जबाबदार मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावे, अशी मागणीही आनंदराज आंबेडकर यांनी केली। आपण पाहत आहात लोकतुफान न्यूज। वृत्तनिवेदक विजय शुगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना।